हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, जसे की तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या, मान्यवरांच्या विविध विषयाला अनुसरून विविध मुलाखती घेत असतो. आणि आज आहे 28 फेब्रुवारी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि याच दिनाचं औचित्य साधून आपण आजची ही विशेष मुलाखत इथे घेत आहोत. आणि आपल्या या मुलाखतीमध्ये स्मिता पोतनीस मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि ही मुलाखत घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम. मी तुमच्या दोघींचंही आपल्या आचार्य 90 FM मध्ये स्वागत करते. आणि खरं तर सगळेच दिवस खूप मोठे आणि उत्साहात साजरे केले जातात, परंतु राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो त्या पद्धतीने अजून का साजरा केला जात नाही. आणि म्हणूनच आपण ही जनजागृती करण्यासाठी आज आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून ही एक विशेष मुलाखत घेतोय. तर मी सुरुवातीला स्मिता पोतनीस मॅडम यांची ओळख करून देऊ इच्छिते. विज्ञान साहित्याच्या अभ्यासिका असलेल्या स्मिता पोतनीस यांनी मराठी साहित्य घेऊन MA केलेलं आहे. विज्ञान साहित्याकडे वळण्याआधी त्या ललित साहित्याशी, आध्यात्मिक साहित्याशी संलग्न होत्या. त्यांची त्या काळात 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मेहता प्रकाशनने प्रकाशित केलेलं द्रौपदीच्या दृष्टीतून महाभारत, द्रौपदीच्या सुडाचा प्रवास दाखवणारी नीलांगिणी कादंबरी, ढवळे प्रकाशनने प्रकाशित केलेली गुरुचित्रातील कथा आणि श्रीराम विजय कथामृत हा श्रीराम विजय ग्रंथाचा मराठी अनुवाद. 2012 पासून विज्ञान साहित्य लेखनाला त्यांनी सुरुवात केली. तेव्हापासून विज्ञान कथा, विज्ञान लेख, विज्ञान एकांकिका असं बरंच लेखन त्यांनी केलेलं आहे. मराठी विज्ञान परिषद आणि आकाशवाणी यांच्या संयोगाने सादर कार्यक्रमांसाठी, विज्ञान नाटिका यांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर काही विज्ञान कथा लेखक मिळून लिहिलेल्या काही विज्ञान कथा संग्रहात विज्ञान कथा त्यांच्या समाविष्ट आहेत. त्याचबरोबर त्यातील काही ब्रह्मांडांची कवाडे, पूर्वसंचित, गोफनाथांचा, त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकांमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. अशा या आपण बऱ्याच लेखकांच्या गप्पा ऐकतो, बऱ्याच लेखकांविषयी ऐकतो, पण विज्ञान कथा किंवा विज्ञान लेखक म्हटलं की थोडंसं मनामध्ये असं येतं ना की अरे बापरे, आता मला काय ऐकायला लागणार आहे किंवा मला आता काय वेगळं ऐकायला मिळणार आहे का. तर नक्कीच आजची मुलाखत तुमच्या सगळ्यांसाठी वेगळी आहे. आता ती कशी वेगळी आहे, त्याचबरोबर आपल्या ज्ञानात कशा पद्धतीने भर पडतीये याचा आता आपण एक आस्वाद म्हणूयात की हा आस्वाद, ही मेजवानी खास आपल्यासाठी इथे आहे. आणि मॅडम, मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या आचार्य 90 FM मध्ये स्वागत करते. आणि आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद कोमल. तू आज आपल्या ज्या पाहुण्या आहेत स्मिता पोतनीस यांची खूप चांगली ओळख करून दिली, पण त्यामध्ये एक आणखी थोडी भर मी घालू इच्छिते. ती म्हणजे अशी की आत्ता नुकतंच बेळगावला जे मंथन महिला साहित्य संमेलन झालं, त्याच्या त्या संमेलनाध्यक्ष होत्या. आणि संमेलनाध्यक्ष या नात्याने त्यांनी एक सुरेख मराठी कथा काल, आज, मराठी विज्ञान साहित्यातील विज्ञान लेखन काल, आज आणि उद्या असं मराठी साहित्यातील विज्ञान लेखन काल, आज आणि उद्या या विषयावर अतिशय सुरेख असं भाषण दिलेलं आहे. कारण मुळात विज्ञान कथा हा त्यांच्या अतिशय आवडीचा विषय आहे. त्या अनेक विज्ञान कथा त्यांनी लिहिलेल्या तर आहेतच, पण त्याच्याच बरोबर विज्ञान कथांविषयीची चर्चा करणं आणि त्याविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या विज्ञान कथा पोहोचवणं, त्याचबरोबर विज्ञान कथांमधून काय सांगायचं आहे असा एक प्रकारचा संदेश पोहोचवणं हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. आणि अर्थातच म्हणूनच आपण त्यांना आज आपल्या आचार्य 90 FM इथे बोलवलेलं आहे. तर आता याच अनुषंगाने मी एक प्रश्न तुम्हाला स्मिताताई विचारू इच्छिते की आत्ताच कोमलनी सांगितलं आपल्याला की तुमचं जे पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते मराठी साहित्याविषयी झालंय, त्यामुळे कथा या प्रकाराविषयी तुम्हाला जी आपुलकी आहे ती मी समजू शकते. परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण साहित्य या मराठी साहित्य या प्रकाराकडे जातो, कला शाखेकडे वळतो, तेव्हा साहजिकच आपला 10वी नंतर विज्ञान या गोष्टीशी संपर्क तुटलेला असतो साधारणपणे. आणि असं असताना सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही साहित्य प्रांतात जे पदार्पण केलं त्यावेळेला तुम्ही खूप वेगळ्या प्रकारचं लेखन केलं, अगदी आध्यात्मिक लेखनही केलं. मग असं असताना अचानक हे विज्ञानाकडे कशा काय वळलात? आणि तसं पाहिलं तर जरा उशिराच वळलात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कारण काय? याचं कारण असं आहे की
विज्ञान शाळेत शिकायला जरी फारसं आवडत नव्हतं हा. तरी देखील त्याच्याबद्दलची माहिती वाचायला मला आवडायची. हा. कारण भौतिकशास्त्रातलं तुम्ही गणित बघा किंवा ही ती कंटाळवाणी वाटू शकतात समीकरण, पण हे जेव्हा तुम्ही वाचता, काही माहिती वाचता, तर ती एक चांगली मजेशीर असते, तुम्हाला आवडते. आणि माझ्या मिस्टरांची बदली व्हायची नाबार्डमध्ये असल्यामुळे, त्यामुळे आम्ही बेंगलोर, अहमदाबादला वगैरे जायचो, गेलो. तर त्यामुळे तिथे राहिल्यामुळे मला मराठी वाचन, हे मराठी साहित्य ह्याच्यात वाचन तसं तेवढं कमी होतं तिकडे गेल्यामुळे. त्यामुळे मी विज्ञान कथा वगैरे अशा वाचलेल्या नव्हत्या, त्यामुळे विज्ञान कथा काय वगैरे हे माहिती नव्हतं. पण मग एकदा असं झालं की मी क्लोनिंग बद्दल वाचलं. मी तिकडे त्या विज्ञान माहिती वाचली की मी ती हिंदीतली, इंग्लिशमधली मी मराठीत ट्रान्सलेट करून तिकडच्या मंडळात वगैरे सांगायची. पण हे जेव्हा क्लोनिंग बद्दल जेव्हा मी वाचलं त्यावेळेला एक कथा सुचली मला. तर ती जी कथा होती ती एक नवी अहल्या, जी अंतर्नादमध्ये प्रकाशित झाली. अरे वा. आणि त्याच्यानंतर अंतर्नाद, हो, नाद हे तसं सुप्रसिद्ध आणि काही दर्जेदार साहित्य प्रसिद्ध करणारं मासिक आहे. तर त्यामुळे त्यांनी ती कथा प्रकाशित केली. तोवर ती विज्ञान कथा आहे वगैरे असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. आणि ती लिहिली आणि ती इतकी सगळ्यांना आवडली की जे विज्ञानाशी संलग्न नसतील आणि होते या सगळ्यांचे मला जवळजवळ महिन्यापेक्षा जास्त, महिनाभर फोन येत होते की कथा खूप आवडली म्हणून. आणि योगायोग असा झाला की मविपने त्याच वर्षी पहिल्यांदा मराठी विज्ञान परिषद मविपम, हो, तर त्यांनी त्याच वर्षी विज्ञान कथा लेखन हे शिबिर घेतलं पहिल्यांदा. अरे वा. तर हे अक्षरशः काही महिन्याच्या अंतरातच झालेलं आहे. त्यामुळे मला तिकडे बोलावलं गेलं. ती कथा त्यांनी वाचलेली होती, तर ते बोलावलं गेलं. आणि मग ते शिबिर झाल्यानंतर तिकडे आम्हाला, ते आमचं भाग्यच म्हणायचं की इकडे इतके दिग्गज शिकवायला होते तिथे मार्गदर्शक. मी डॉक्टर बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, म्हणजे ही सगळी मराठी साहित्यातली विज्ञान कथाकारांची फळी, अग्रगण्य फळी आहे, ती तिथे आम्हाला शिकवायला होती. अरे वा. ते झाल्यानंतर मग नॅचरली आम्ही मग कट्टा सुरू झाला आमचा, मराठी सायफाय कट्टा. मी मेघश्री दळवी ह्या पण आम्हाला मार्गदर्शक होत्या. अरे वा. तर त्याच्यानंतर आमचा जो कट्टा सुरू झाला ऑनलाईन, मग तिथे तो अजूनही अव्याहत चालू आहे. तर तिथे आम्ही चॅलेंजेस घेतो, मार्गदर्शकांसहित सगळेजण तिथे विज्ञान कथा लिहितात त्या चॅलेंजेसवर. आणि त्यामुळे ते एक प्रोत्साहन मिळतं ना तुम्हाला की एक चालू असतं. तर त्यामुळे सातत्याने माझं गेली 12 वर्ष मी विज्ञान कथा लिहिते. छान छान. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी विज्ञान सुरुवातीला पसंत जरी नसलं तरी सुद्धा विज्ञानाचा एक असा आत्मा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधीपासूनच रस होता. आणि म्हणूनच त्याच्यात रस घेऊन तुम्ही विज्ञान कथांकडे वळलात म्हणण्यापेक्षा एक अपघाताने ती कथा तशी लिहिली गेली आणि नंतर तुम्हाला असं लक्षात आलं, एक आपण म्हणतो ना की नस सापडली किंवा सूर सापडला. नाही, त्याच्यासाठी अभ्यास भरपूर करायला लागतो, मात्र मेहनत लागते. हो, आणि ती मी घेतली. कारण की नुसते कल्पनेचे इमले हे काही चालत नाहीत विज्ञान कथेमध्ये. तर आता आपण विज्ञान कथेकडे जर वळलेलोच आहोत, तर एक विज्ञान कथा म्हणजे नेमकं काय हे जरा थोडं विशद करून सांग. हो, विज्ञान कथा म्हणजे आपल्या आजच्या सत्य विज्ञान संकल्पनेवर आधारित भविष्यातल्या मानवी जीवनावर काय परिणाम होईल त्याचा, ती सांगणारी कथा म्हणजे विज्ञान कथा. तर त्या विज्ञान कथा म्हटल्यानंतर तुम्हाला एक असं असतं की विज्ञान कथा म्हणजे वेगळी काय आहे. तर ती वेगळी म्हणजे ललित कथेसारखीच असते. मेन म्हणजे विज्ञान कथा ही एक चांगली कथा असायला लागते. म्हणजे असं नाही की तुम्ही विज्ञान ओतलत त्याच्यात की ती कथा मस्त झाली, असं नसतं. नुसती माहिती वैज्ञानिक ओतून काही ती विज्ञान कथा होत नाही. तर ती विज्ञान कथा ही मुळात चांगली कथा असायला लागते. ललित कथेचे नियम जे आहेत ते सगळे विज्ञान कथेलाही लागू होतात. त्यामुळे जे काही तुम्हाला व्यक्तिचित्रण आहे, वातावरण आहे, संवाद आहेत, मांडणी आहे त्याची, ती सगळी उत्तमच लागते. कथाबीज, सशक्त कथाबीज लागतं, ते सगळं उत्तमच लागतं. पण त्याचा आत्मा जो आहे तो विज्ञानाचा आहे. म्हणजे विज्ञान संकल्पना तुम्ही जी घ्याल त्याच्यावर जी कथा तुमची असेल, तर ती कथा तुम्हाला जेव्हा विज्ञान संकल्पनेवर त्या संकल्पनेने तुम्हाला त्या मानवी जीवनावर किंवा समाज जीवनावर त्या समस्येमुळे काही संकट येत आहेत
किंवा त्याच्यामुळे काही समस्या येते का, किंवा त्या समस्येतून काही निराकरण होतंय का त्या संकल्पनेमुळे त्या जीवनावर, तर त्याचे जे परिणाम आहेत तर ते तुम्हाला तिथे दाखवायचे असतात. ही विज्ञान कथा असते. आणि हे केवळ हे भविष्यात- कल्पनेनेच हो, कल्पनेने, म्हणजे ही खरी होऊ शकते किंवा नाही. नाही म्हणजे शकत. आता जसं माधुरी शानबाग ज्या आहेत, हो तर त्यांनी कथा लिहिलेली होती श्रद्धांजली कथेत. असं आहे की एक मुलगा असतो आणि तो आपल्या आईला, आईची एक इच्छा असते की आपण प्रसिद्ध व्हावं किंवा असं, तर ती इच्छा तो संगणकाच्या साह्याने कथा लिहून वगैरे तो पुस्तक छापतो आणि ती पूर्ण करतो. आता आपण ChatGPT बघतोय. होय, बरोबर. तर हे जे आहे हे असं घडू शकतं. हा. तर अशा रीतीने हे घडू शकेल किंवा नाही ही एक शक्यता असते. शक्यता. पण ते विज्ञान कथा ते तुम्हाला सांगते की विश्वास देते की ना ती असू ही शकतं. सुद्धा एक शक्यता आहे. शक्यता आहे. हा. म्हणजे मला असं वाटतं की मुळात विज्ञान हा, हेच असं आहे की ते कधीही मी अंतिम सत्य सांगत आहे असा दावा करत नाही. नाही. विज्ञान हे नेहमीच शक्यतांचाच विचार, हो, म्हणजे विचार. ओपन एंडेड ज्याला आपण हो, म्हणतो हो. तसं असतं की ते वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करत असतं. तर मग आता या पण अनुषंगाने- आणखी एक पण हा. मी सांगते की हा. विज्ञान कथा, आता ललित कथा तर्कसंगत असेलच ह्याचं आपण नाही सांगू खात्री नाही देऊ शकत. शकत. पण विज्ञान कथा ही तर्कसंगत असायलाच लागते. पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यातलं जे विज्ञान आहे, हम्म. ही संकल्पना जर का काढली आणि कथा कोसळली नाही तर ती विज्ञान कथा नाही. नाही. अगदी चांगला निकष सगळ्यात सांगितलात तुम्ही. महत्वाचा मुद्दा. हा, की त्यातून जर का विज्ञान विज्ञान जर काढलं आणि तर जर का ती- ती कथा उरत नसेल तर तिला आपण विज्ञान कथा कथा म्हणूच शकत नाही. बरोबर. म्हणजे आता आपण ह्या आता बोलता बोलता ज्या काही गोष्टींचा विचार केला की म्हणजे काही शक्यतांचा आपल्याला तिकडे मागोवा घेतला जातो विज्ञान कथेतून, किंवा त्याच्यामध्ये फक्त वैज्ञानिक माहिती न देता काहीतरी एक वैज्ञानिक सत्य आधारासाठी घेतलेलं असतं. आता ह्या सगळ्यांचा विचार केला तर एक आपल्याला असं काही वैज्ञानिक दृष्टिकोन असतो या कथांमध्ये असं म्हणता येईल का? हो, वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच. हम्म. कारण एक तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हम्म. तर कोणत्याही गोष्टीतला कार्यकारण भाव बघणं. बरोबर आहे. मग आता आपण जसं बघतो की न्यूटनने त्याच्या डोक्यावर ऍपल पडलं, सफरचंद पडलं, ते त्याच्या एकट्याच्याच डोक्यावर नाही ना पडलं असेल. बरोबर. हो ना. प्रत्येकाच्या डोक्यावर काहीतरी पडतं. समजा बोर पडतं. नारळ पडला तरी कोणाला पत्ता लागत नाही की नक्की का झालंय हे. किंवा खाली दुसऱ्याच्या डोक्यावर पडतात तरी बघत असतील. तर त्यामुळे ते त्यांना असं आपण हा विचारच करत नाही. हा. तर हा जो दृष्टिकोन असतो त्याने काय केलं की ते अनुमान लावलं की सगळ्या गोष्टी खाली का पडतात. हा. मग ह्याचं जे कारण शोधायला गेला, मग त्याचे अनुमानाचं त्याने संशोधनात हे केलं, पुरावा शोधला, तेव्हा ते हा दृष्टिकोन जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन. तो लेखकाला स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असण्यापेक्षा त्याच्या लेखनातून तो दिसला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे आता या कथेवरून मला अजून एक कथा आठवते. म्हणजे आम्ही शाळेत असताना आम्हाला अजून एक मराठीमध्ये कथा होती, ही एडिसनचा दिवा म्हणून. म्हणजे या कथा सगळ्या त्या तशा स्वरूपाच्या आहेत. म्हणजे त्यामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनही दिसतो आणि विज्ञान जो आपला मेन मुद्दा आहे, मूळ मुद्दा आहे, की विज्ञानही त्यामध्ये दडलेलं दिसतं. बरोबर. म्हणजे एडिसनने काय, चला आता आपण दिवा तयार करू असं झालेलं नाहीये. तर तो एक एक शक्यतांचा विचार करत असताना त्यांना त्या तिथपर्यंत, त्या शोधापर्यंत पोहोचता आलं असं आपण म्हणू शकतो. तसंच मला असं वाटतं की असा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन आपण जी कथा लिहितो ती विज्ञान कथा आपण म्हणू शकतो. मग असं जर असेल तर इतर कथा ज्या आहेत त्यांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म विज्ञान कथेत असतात का? का विज्ञान कथेचे म्हणून काही वेगळे गुणधर्म असायला पाहिजे? हे वेगळे गुणधर्म मी जसं सांगितलं, ललित कथेचे नियम हे विज्ञान कथेला असतातच. म्हणजे त्याला आरंभ, मध्य, शेवट सगळं असतं. हा. त्याचा संघर्ष असतो, भावभावना असतात. पण ह्या संघर्ष आणि भावभावनेत मेन असतो तो ते विज्ञान असतं. त्याचं केंद्रस्थानी विज्ञान असतं. आता जसं मी सांगितलं कथा भविष्यवेधी असतात विज्ञान कथा, पण त्याच्यात एक गंमत पण आहे. पण त्याच्यात अशी गंमत आहे की आता आपण रॉय लुईसची एक कथा आहे इव्हॉल्युशन मॅन, कादंबरी, विज्ञान कादंबरी येते. ती कादंबरी तसं आहे की तो जो अश्मयुगातला माणूस आहे, तर तो अश्मयुगातला माणूस त्याच्यावर काही आव्हानं येतात त्याच्या समोर, त्याच्यावर मात जी करतो ते विज्ञानाच्या साहाय्याने. अच्छा. तर तिथे काय आत्मा विज्ञानाचा आहे, तर ती विज्ञान कादंबरी.
हा. म्हणजे ती अश्मयुगातली आहे म्हणून ती विज्ञान नाही असं नाही. म्हणजे आपण जे म्हणतो भविष्यवेधी, तर ते हे प्रत्येक निकष अशा रीतीने ते लावले जातात. बरोबर. मग असं जर आहे तर मग आता हे कसं आहे की ही एक मला तर ह्याच्यामध्ये कल्पना दिसते, म्हणजे कल्पना रम्यता हा बहुतेक विज्ञान कथांमध्ये अगदी महत्वाचा घटक असणार. हो. कारण की जर का आपण भविष्याबद्दल विचार करणार असू हो. तर त्याच्याविषयी वैज्ञानिक सत्य आजचं जरी असलं तरी कल्पनेनेच काहीतरी आपल्याला, पण ते स्वप्नरंजनात्मक कल्पना असून चालणार नाही, त्याला मग सत्याचं हे base पाहिजे. असायला पाहिजे. बरोबर. मग आपल्याला आपण फॅन्टसी ज्याला म्हणतो हा. त्या बऱ्याच कथांमध्ये ती वापरली जातेच. हो. आणि मग अशी जी असते फॅन्टसी कल्पनारम्य कथा आणि मग अशी वैज्ञानिक कथा की जिच्यातही कल्पनारम्यताच आहे, हो. मग त्याच्यामध्ये नेमकं फरक काय? फॅन्टसी आणि वाचताना किंवा लिहिताना लेखकालाही माहिती असतं आणि वाचकालाही माहिती असतं की हे काही खरं घडू शकत नाही. पण विज्ञान कथेत मात्र ती वाचतानाही आणि लेखकाला लिहितानाही हे असं घडू शकतं हा विश्वास विज्ञान कथा देते. नुसताच कल्पना विस्तार नसतो, त्याला काहीतरी बेस असतो. जसं आपण कुठच्याही याचं वर्णन करताना आपण त्या गोष्टीचं पूर्ण ती संकल्पना जाणून घ्यायला लागते. विज्ञान कथा लिहिताना ती संकल्पना आधी लेखकाला पूर्ण जाणून घ्यायला लागते आणि त्याच्यानंतर तो लिहू शकतो. म्हणजेच काय तर ती संकल्पना म्हणजे सत्य, वास्तव आणि कल्पना ह्याचं संतुलन राखत जी कथा लिहिली जाते ती विज्ञान कथा असते. तर श्रोते हो, आपला आज 28 फेब्रुवारी दिनानिमित्त म्हणजेच अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण एक विशेष मुलाखत इथे घेत आहोत आणि या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्मिता पोतनीस मॅडम. आणि मॅडम सोबत आतापर्यंतच्या गप्पा मारताना किंवा आतापर्यंतच्या मुलाखतीमध्ये विज्ञान कथा म्हणजे नेमकं काय किंवा विज्ञान कथांचं स्वरूप कसं असतं याविषयी आपण जाणून घेतलं आणि अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. पण घेऊया तिथेच एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपण विविध मुलाखती नेहमीच आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये घेत असतो आणि आजचा दिवसही तसाच खास आहे. आणि विज्ञानाविषयी जनजागृती किंवा विज्ञानाविषयी अजून जास्त माहिती आपण आपल्या आजच्या कार्यक्रमांमधून, आजच्या मुलाखतीमधून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि आपला आजचा दिवस जो आहे तो 28 फेब्रुवारी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत स्मिता पोतनीस मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत आणि सोबतच आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. आणि एकंदरीतच ही विज्ञान दिनानिमित्त ही एक वेगळी मुलाखत. अर्थात आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या मुलाखतीला ब्रेकला जाण्यापूर्वी आणि आताही आपण बऱ्याच गोष्टीत आणि आमच्या ज्ञानात भर पडेल. मुळात मला असं सांगायला आवडतंय की ही मुलाखत ऐकल्यानंतर कुठेच असं वाटत नाहीये की सायन्स हे कुठेतरी कंटाळवाणं आहे. म्हणजे असं वाटतंय की अरे वा, किती इंटरेस्टिंग आहे हे सुद्धा. सो मला नक्कीच आपल्या श्रोत्यांना सुद्धा असं जाणवत असेल. तर मॅम, मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते तुम्हाला. छान, ही खरोखर चर्चा खूपच रंगत चाललेली आहे. आत्ता आपण बोलत होतो स्मिताताई की ह्या विज्ञानामध्ये कल्पनारम्यता असते, या विज्ञानामध्ये विज्ञान कथांमध्ये कल्पनारम्यता असते किंवा विज्ञान कथांमध्ये इतर ललित कथांचे जे काही गुणधर्म असायला लागतात तेही असतात आणि विज्ञानही असतं. आता म्हणजे मला हे सगळं एखादी आपण रेसिपीचा जसा विचार करतो तसं वाटायला लागलेलं आहे की थोडंसं मीठ घ्या, मग त्यात हळद, तर तुम्हाला असं काही सांगता येईल का की याच्यामध्ये विज्ञान किती असावं किंवा बाकी ज्या अन्य गोष्टी आहेत त्या किती असाव्या, असं काही ठोस ठरलेलं आहे किंवा प्रत्येकाने बघायचं असतं काय? जरा थोडं याच्याबद्दल सांगते. आता हा प्रश्न अगदी कॉमन आहे खरं तर की सगळेजण विचारतात विज्ञान किती असावं. तर म्हणजे आता जे विज्ञानाच्या स्ट्रीमचे असतात त्यांना भरभरून विज्ञान द्यायचं असतं. अगदी म्हणजे आपण काय तर विज्ञान कथा ही बेसिकली विज्ञान शिकवण्यासाठी लिहिली जात नाही. ही पहिली गोष्ट. त्यामुळे लेख त्याच्यात लिहायचा नसतो. मीठ जसं आपण आमटीत घालतो, भाजीत घालतो, ते चवीपुरतं असतं तेवढंच. पण म्हणून विज्ञान तेवढंच असायला हवं का? तर तसं नाही. त्याला जेवढं हवं, म्हणजे हा प्रश्न ऍक्च्युली का पडता कामा नाही असं मला नेहमी वाटतं की जेव्हा विज्ञान कथा लेखक लिहितो त्यावेळेला त्याला पूर्ण संकल्पना माहिती असायला लागते, त्याचा अभ्यास लागतो. मग ही संकल्पना जेव्हा माहिती असते तर कथाही त्याचीच असते. मग त्या कथेला
कोणत्या संकल्पनेतला केवढा भाग आवश्यक आहे हे त्याला ठरवता यायला पाहिजे. कारण सगळंच सांगून काही उपयोगच नसतो ना. हो, त्या बरोबर. कथेला काय आवश्यक आहे, जशी कथा उगीच पाणी ओतून चालत नाही, हम्म. तसंच त्या विज्ञानात सुद्धा तू सगळंच्या सगळं तुम्ही घातलं तर नाही चालत. तर त्या कथेला जे एवढं आवश्यक आहे संकल्पनेतलं तेवढंच तिथे घातलं गेलं पाहिजे. तेवढीच संकल्पना म्हणजे विज्ञानाबद्दल तेवढंच लिहायचं असतं. म्हणजे एकंदरीत जितक्या माणसांचा स्वयंपाक करायचा आहे आणि जितकी क्वांटिटी आहे त्यानुसार चवीनुसार सगळं वाचलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण हे अशा प्रकाराने बोलतोय म्हणून ते कोमल म्हणते की आता सायन्स असूनही मला आवडतंय. येस येस, खरं आहे. म्हणजे विज्ञानाविषयी बोलताना अशा प्रकारची उदाहरणं असू शकतात बरोबर. किंवा अशा उदाहरणांना सुद्धा विज्ञान जोडलं जाऊ शकतं, संबंध असा जोडला जाऊ शकतो. हे मला आज या मुलाखतीमधून कळतंय खरं तर. म्हणजे बरोबर आपल्याला जे काही त्याच्यातून जे वैज्ञानिक सत्य सांगायचे असं म्हणू आपण, किंवा त्याचा सत्याचा जो भाग सांगायचा. मग तुम्हाला जर का तेवढं लेखकाला वाटत असेल की ह्या संकल्पनेबद्दल लोकांना माहिती असायला पाहिजे, मग त्याने अशा रीतीने लिहिलं पाहिजे. तेही कथेत येताना विज्ञान हे संवादात नाही येतं, कधीही असं वेगळं काढून ठेवलं असं येत नाही. धडा असू नाहीये ना, असू नाहीये. धडा नुसतं नाही, पण ते विज्ञान सुद्धा हे आता मी सांगतोय विज्ञान अशा रीतीने असता कामा नाहीये. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तिकडे तुम्ही किती लिहिता ह्याला तर तुम्हीच बघितलं पाहिजे. हे असल्यामुळे तुम्हाला विज्ञान किती हवं हे तुम्ही तसं सांगू शकता. पण मग असं जेव्हा आपण विज्ञान काही जेवढं आपल्याला हवंय तेवढं विज्ञान आपण समजा आपल्या कथेमधून वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असं जर करायचं असेल तर मग ते कोणत्याही वातावरणात सांगू शकतो का, की त्याला वेगळी अशी वातावरण निर्मिती लागते? वातावरण निर्मिती लागते. आणि माहिती सांगायची हे पण मी मगाशी सांगत होते, पटकन ते डोक्यातून गेलं माझ्या, की ते कुतूहल तेवढं जागं केलं पाहिजे. तेवढं कुतूहल विज्ञानाबद्दल जर का तुम्हाला संकल्पनेबद्दल हवंय तर ती कुतूहल लेखकाचं कसं पाहिजे त्याच्यात, की त्यांनी कुतूहल तेवढं जागं केलं पाहिजे की ती कथा वाचल्यानंतर अशी काही संकल्पना असते का म्हणून वाचकाने ती बघावी. बरोबर. हे आहे की यात काय विज्ञान काय असू शकतं. हा, तर हे जे आहे तर त्याच्यानंतर आणखी एक त्याच्याबद्दल मी सांगू इच्छिते की तुम्हाला लेख लिहायचा असेल, लेख आणि कथेचं फ्युजन करायचं, असा प्रयोग डॉक्टर बाळ फुंडके सरांनी केला होता. आणि तो मी पण 2 वर्षापूर्वीच्या माझ्या धनंजयच्या कथेत आहे, ऐतिहासिक खेळ या कथेत, की त्याच्यात मी हिजबॉट बद्दल लिहिलं होतं. तुम्ही वाचलं असेल कुठे हिजबॉट बद्दल, एक प्रवासी रोबोट. म्हणजे तो काहीच करत नाही, तो अतिशय थोडक्या वस्तूतून बनवलेला होता, बकेट आणि अशा रीतीने. पण तो असा ठेवला होता तिथे सगळं लावलेलं होते सूचना अशा की ते त्यांनी कोणी उचलून देते का, इथपासून सुरुवात. मग त्याने प्लेनचा प्रवास केला, बोटीचा केला, सगळा प्रवास केला, असे लोक घेऊन जात होते. आणि मग त्याच्यानंतर शेवटी असं होतं की त्याला एका ठिकाणी तो तोडला मोडला म्हणजे कोणीतरी करतं ते माणूस. तर अशी विकृत माणसं देखील असतातच ना. मग मी असा विचार केला की हे त्यांना सगळी माहिती दिली पाहिजे, पण मग त्याचं पुढं काय, त्याचं काहीतरी कथेत वापर झाला पाहिजे. मग तेव्हा मी असं केलं की जेव्हा पुढे भविष्यात आता इतकं बरंच आपलं प्रलय किंवा आपण हे धरतो रोगराईने हे ते माणसं कमी होतील, मग त्यांनी त्याच्यानंतर रोबोटच्या ह्याच्यात जर का माणसांचे मेंदू रोपण केले आणि मग त्याच्यात मग राज्य समजा समाज सगळा तो रोबोटचा झाला आणि मग त्यांना ओळखता येत नाहीये ही माणसं आहेत, पण माणसं स्वतःच्या डोक्याने बरोबर ते सगळं करतायत. मग हे सगळं काय होईल की त्यावेळेला मग हिजबॉटवर कसा आरोप ठेवला जाईल, मग ते रोबोट त्याचे बंड करून उठतील आणि रोबोटची संख्या कमी करण्यासाठी माणसं हे सगळं करू शकतात. म्हणजे संकल्पना ही अगदी फ्युजन बरोबर. पण त्याच्यात मग तो सगळा लेख येऊ शकतो, म्हणजे त्याच्यात मग तो जर का नाही दिला तर ते गैर होईल असं. म्हणजे मुळात ही मला तर कथा कल्पनाच खूप वेगळी वाटली तुमची, आणि त्या कल्पनेतच काहीतरी विज्ञान आणि एक कल्पना, निरंजन. फार छान, फार छान.
पण मग हो. असं जर आता ही एक कथा तुम्ही सांगितली, हो. आता आपल्या वाचकांनी श्रोत्यांनी बऱ्याच कथा वाचल्या असतील. काही आता जयंत नारळीकर हे एक मोठं नाव आहे, किंवा लक्ष्मण लोंढे आहेत, डॉक्टर बाळ फोंडके आहेत, त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत, विज्ञान कथा लिहिलेल्या आहेत. तर विज्ञान कथा हा मराठी साहित्यातल्या कथांचा एक प्रकार आहे, पण विज्ञान कथांमध्ये पण काही अंतर्गत असे प्रकार आहेत का? हो. कारण आता आहे. तुम्ही म्हणालात की बहुतेक सगळ्या विज्ञान कथा या भविष्याचा वेध घेणाऱ्या असतात, पण मग सगळ्याच त्या सारख्या आहेत का? कारण की आता तुम्ही ज्या सांगितल्यात त्याच्यात त्या थोड्या वेगळ्या वेगळ्या वाटतायत ना हो, सगळ्या, हो. म्हणून विचार. वेगळ्या असतातच, कारण आपण ललित कथेचे जे आपले असतात की प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा हे सगळे असतात, पण महत्वाचा हे काय असतं, ह्याचे प्रकार दोन आहेत, हार्ड कोअर आणि सॉफ्ट कोअर विज्ञान कथा. हार्ड कोअर म्हणजे काय, तर त्याच्यात विज्ञानाचे डिटेल्स येतात. म्हणजे जुल्स व्हर्न हे त्याचे संस्थापक आपण म्हटलं जातं. त्याच्यात म्हणजे ज्या वेळेला अवकाशातलं काही म्हणजे तिथे माहिती नव्हतं, अंतराळयान किंवा पाणबुड्या किंवा नेव्हिगेबल विमान ही माहिती नव्हती, त्यावेळेला त्यांनी ते कथेत आणलेलं होतं, ते डिटेल्स. 20,000 लीग्स अंडर द सी, किंवा काय ते मून, हो. काहीतरी वॉयज टू मून तर असं तर काहीतरी. हे जे आहे, तर ह्या त्यांनी संकल्पना तिकडे आणल्या, त्या डिटेल्स मध्ये होत्या. पण आता हे जे लिहिलं जातं ते सॉफ्ट कोअर मध्ये आहे हे सगळं, कारण त्या सगळ्यांना कितपत आवडतील वगैरे हा पण भाग असतो, आणि इतक्या डिटेल्स मध्ये देणं हे प्रत्येकाला शक्य आहे की नाही असं एक असतं. वैज्ञानिक देऊ शकतात, पण बाकीचे जे लिहितात ते वैज्ञानिकच लिहितात असं नाही ना, बाकीचेही लिहितात. बाकीचे. त्यामुळे ते मग सॉफ्ट कोअर मध्ये असतात त्या कथा. मग त्याच्यात तुम्हाला हे वेगवेगळे प्रकार असे दिसतात की रहस्यकथा, गूढकथा, प्रेमकथा, अशा सगळे प्रकार असतात त्याच्यात असतात. आता म्हणजे त्या रहस्यकथा म्हटलं तर तुम्ही बाळ फोंडके सरांच्या घेऊ शकता. त्यांनी त्यांचं जे कौशिक आणि अमृतराव, हे जे डॉक्टर कौशिक आणि अमृतराव ह्या जोडगोळीचं त्यांच्या ज्या कथा असतात, तर त्या सगळ्या अशाच असतात ना, रहस्य कथा आहेत त्या. म्हणजे खिडकीलाही डोळे असतात हे पुस्तक घ्या, किंवा ह्या जे आहेत तर रहस्य कथा आहेत. तर ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की ते अशाही आहेत. तेच नारळीकर सरांचं जी पहिली ती कथा होती कृष्णवल्लय, तर ती प्रेमकथा आहे. म्हणजे तसं एक म्हटलं तर प्रेमकथा असं होऊ शकेल. असं पण एक म्हणजे मला एक प्रश्न असा मुख्याने आता इथे एक निर्माण झाला असा की आपण इतकं आता विज्ञान कथांविषयी बोलत आहोत, लेख याविषयी बोलतोय, पण आत्ताची जी तरुण पिढी आहे ते खरंच हे विज्ञान कथा किंवा वाचण्याकडे किंवा लिखाणाकडे त्यांचा कल दिसतोय का? म्हणजे तुम्ही गेली अनेक वर्ष यामध्ये तुम्ही लिहिताय किंवा वाचताय, तुमचं वाचन तितकं आहे, तुमचं लिखाण तितकं आहे, पण आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांचा यामध्ये रस दिसतोय का? जास्त विज्ञानात जास्त कल आहे त्यांचा, अधिकाधिक. म्हणजे ही जी पिढी आहे ही अधिक वाचते, ही विज्ञानाबद्दल त्यांना आकलनही जास्त आहे, आणि लिहूही चांगले शकतात. म्हणजे आता याच्यावर माझ्या मुला एवढाच आहे प्रसन्न करंदीकर, तो उत्तम लिहितो. त्याच्यानंतर असीम चाफळकर आहे, तोही चांगला लिहितो. मग हे जे सगळे तरुण आहेत हे PhD करतायत, आणि एकीकडे त्यांचं विज्ञानाबद्दल हे असं लेखनही चाललेलं आहे. म्हणजे आजच्या पिढीच्या अवतीभोवती विज्ञान खरं म्हणजे आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे कदाचित त्यांना त्याचे परिणाम जाणवत असावेत जास्त, हेही एक कारण असेल त्याचं. आता मला जसं कोमलला जसा प्रश्न पडला की आत्ताच्या पिढीची म्हणजे आत्ताची पिढी ही विज्ञान कथा वाचते का किंवा त्यात काही निर्मिती करते का, तर तसंच आता मला असं मनात आपली चर्चा चालू असताना आलं की आता नुकत्याच तुम्ही ते विज्ञान साहित्य संमेलन जे झालं त्याच्यामध्ये तुम्ही संमेलनाध्यक्ष होतात, तर मला फार छान वाटलं हे अशासाठी की विज्ञान साहित्य संमेलनामध्ये एक स्त्री ही अध्यक्ष आहे. अशासाठी मी हे म्हणते की बघितलं जर का एकूण आपण ज्याला म्हणतो आलेख पाहिला वैज्ञानिक लेखिकांचा, तर आपल्याकडे तशा त्या फार कमी आढळतात. म्हणजे एक मेघश्री दळवींचं नाव आपण घेता येईल. आता तुम्ही लिहिता त्यामुळे तुमचं एक नाव मला माहित आहे, किंवा माधुरी शानबाग काही विज्ञानाच्या अंगाने जाणाऱ्या कथा लिहितात. मला एक गोष्ट सांगताना फार
म्हणजे एक स्त्री म्हणून अभिमान वाटतो असं मी म्हणेन की पहिली वैज्ञानिक कथा, विज्ञान कथा म्हणू आपण, पहिली जगातली पहिली विज्ञान कथा ही मेरी शेली हिने लिहिलेली आहे, फ्रँकेनस्टाईन. आणि आता त्याच्यानंतर कितीतरी नंतर आपल्याकडे विज्ञान कथा या आल्या त्यानंतर. पण तर मग हे असं सगळं का असावं, याचं कारण एक तुम्हाला काय वाटतं असेल? त्याच्यासाठी थोडासा इतिहास बघूया आपण. भारा भागवतांनी जेव्हा इथे विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली, पण त्यांच्या अनुवादित होत्या. म्हणजे अनुवादित म्हणण्यापेक्षा त्यांनी कारण आधारित होत्या, अनुवादित होत्या. पण त्यांचं कसं होतं, त्यांनी मराठी मातीतल्या त्या लिहिल्या, म्हणजे त्याच्याशी रिलेट करणारं होतं. तिथे त्यांनी ते वातावरण ठेवलं नाही. आपण बघूया ते वातावरण निर्मितीचं सुद्धा, म्हणजे एकतर विज्ञान कथेत वातावरण निर्मितीचा एक आणखी वेगळा भाग आहे की तो वातावरण कालयंत्र त्यांची मला आठवते. तर हे जे वातावरण निर्मिती जी आहे विज्ञान कथेतली, ती एक वेगळा प्रकार असतो. कारण आपण आता नॉर्मली बघितलं तर चाळ म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर चाळ उभी राहते, बरोबर. पण हेच विज्ञान कथेत आपण म्हटलं मंगळावरची वसाहत, चंद्रावरची वसाहत उभी राहणार नाही. तर आपल्याला ते वर्णन करून सांगायला लागतं. म्हणजे लेखकाला वर्णन करून सांगायला लागतं तिकडे काय असेल. मग तिकडे त्याला गुरुत्वाकर्षण तिकडचं काय, मंगळावर होणारी वादळ ह्याच्यावर माणूस कसा तोंड देईल, मग किंवा त्याच्यात स्वतः तो काय बदल करेल किंवा तिथे राहण्याची व्यवस्था कशी करेल, हे सगळं त्याला द्यायला लागतं. हे वातावरण निर्मिती. तर त्यांनी जे नंतर तिकडच्या ज्या त्यांनी कथा आणल्या तर त्या बालमित्रमध्ये छापल्या जायच्या, प्रकाशित होत्या. त्यामुळे त्याला एक बालसाहित्य किंवा साहस कथा म्हटलं जायला लागलं त्यावेळेला. तर त्यावेळेला नंतर मग दिबा मोकाशी किंवा नारायण धारप वगैरे हे विज्ञान कथा लिहायला लागले. पण झालं असं की त्यांनी कथा लिहिल्यानंतर त्यामुळे ते बालसाहित्य आणि साहस कथा म्हटलं गेल्यामुळे ते फ्रस्ट्रेट झाले की विज्ञान कथा मध्ये कसं काय होईल. बरोबर. म्हणून नारायण धारप गूढकथा लिहायला लागले. पण ते काय व्हायचं की ते गूढकथा लिहिताना ते विज्ञान संकल्पना त्याच्यात घालायचे. त्यामुळे मग लोकांना विज्ञान कथा म्हणजे गूढकथा वाटायला लागल्या. कारण नारायण धारपांच्या कथा खूपच लोकप्रिय व्हायला लागल्या. पण मग असं त्यामुळे काय झालं की नक्की विज्ञान कथा काय. मग हे जेव्हा तेव्हा घाटेसर लिहित होते, पण त्यावेळेला ना समीक्षक त्याकडे फारसे लक्ष देत नव्हते. मग जेव्हा नारळीकर सरांनी लिहिलं त्या कृष्णवलय, आणि त्याच्यानंतर त्या वर्षीच्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत या संमेलनाध्यक्ष होत्या. त्यांनी त्याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले तिथे की आवश्यकता आहे विज्ञान कथांची. आणि त्यानंतर मग समीक्षकांनी मनावर घेतलं आणि त्यांनाही जाणवलं की नाही तिथे आहे. आणि मग हे पण झालं की त्याचे निकष ललित कथेचे देखील जे आहेत तसेच नियम त्यांनी हे केल्यानंतर मग बाळ फोंडके सर लिहायला लागले. मग ते अशा रीतीने मग तो अक्षरशः तो सुवर्णकाळ म्हटला गेला आधुनिक विज्ञान कथांचा. पण ह्या 5 जणांनी तिथे राज्य केलं. कोणी तर डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, ही पंचकडी होती. ती राज्य करत होती. म्हणजे जसं आपण देवानंद राजकपूर तसं ती राज्य करत होती. पण त्याच वेळेला माधुरी शानबाग आणि शुभदा गोगटे या तिथे ठामपणाने उभ्या होत्या. म्हणजे एक तर हे जे आहे ते हे मला काय सांगायचं थोडक्यात इतिहास अशासाठी सांगितलं की हे जे काही फ्रस्ट्रेशन किंवा हे आहे ते कदाचित बायकांना नको असेल, स्त्रियांना असं असेल, त्यामुळे ते असं असेल. त्यामुळे पण ह्या दोघी ठामपणे उभ्या होत्या. त्याच्यानंतरच्या ह्याच्यात सुधा रिसबूड, रेखा बैजन, मेघशी दळवी या होत्या. त्याच्यानंतर मी आली. मग आता कट्ट्यावर तिकडे स्वरा मोकाशी आलेली आहे. नाही तर हरवलेल्या पत्त्यांचा बंगला तसं नाटक. पण ते नाटक विज्ञान नाटक नाहीये, पण ती कथा लिहिते विज्ञान कथा. म्हणजे आता हळूहळू करत स्त्रिया येतात. पण काय होतं सातत्य नसतं, त्यामुळे ते नाव येत नाही तिथे. काही एखादी कथा लिहिली बास झालं असं होतं. ते सातत्य असेल तर कळतं की हा बाबा ही विज्ञान कथा लिहायला. म्हणजे हे पूर्वी पुरुषांचंही झालेलंच आहे. आपण बघितलं धारक किंवा काय की ज्यांनी लिहिल्या सुरुवातीला आणि नंतर लिहिल्या. म्हणजे तसा काही फार फरक याच्यामध्ये आहे असं नाही. म्हणजे एकूणच जे स्त्री शिक्षणाचं आणि याचं प्रमाण आहे तेच त्यांच्या लेख लिहितात ना. आता वैज्ञानिक एवढ्या स्त्रिया आहेत, विज्ञानातल्या आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत, तर विज्ञान लेख लिहितात.
पण कथा लिहायला तेवढं काय होतं, तिथे संतुलनही राखायला लागतं. ते बरोबर. विज्ञान आणि लालित्य, भाषेतलं लालित्य सगळंच आहे. तर हे जे आहे ते कल्पना विस्तार तो सगळा हे करायला लागतो. त्यामुळे ते कदाचित येत नसतील असं मला वाटतं. बाकी पण आता यायला लागतात, म्हणजे हळूहळू बरोबर. करत. आता तिकडे मध्ये देखील परीक्षक म्हणून जेव्हा मी बघते तेव्हा विज्ञान कथा लिहिणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत. किंवा कदाचित जसं या कथा प्रकाराची लोकप्रियता वाढत जाईल हा. तसं अधिकाधिक स्त्रियांना ह्याच्यामध्ये हा, लिहिण्याची चला आपण पण स्फूर्तता- try करूया. हा, रस वाढत बरोबर जाईल. असं वाटू शकेल, असं म्हणायला काही हरकत नाही. मग या अशा ज्या विविध विज्ञान कथा असतात, आपण आता तुम्ही एक बोलता बोलता सहजच त्याचा एक इतिहासही सांगितलात मराठी विज्ञान कथांचा. म्हणजे मला असं वाटतं कोमल, बघ हे कसं छान जुळून आलंय. हा मराठी दिन आपला आजचा आहे आणि आपण परवा जो विज्ञान दिन आहे त्याच्याबद्दल बोलतोय आणि आपण मराठी विज्ञान कथांबद्दल बोलतोय. तर हे असं मराठी विज्ञान कथा ह्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये किंवा कोणत्याही कथांमध्ये, आपण विज्ञान कथांमध्ये असं म्हणू की त्याच्यामध्ये विज्ञानमूल्य किती असायला पाहिजे आणि रंजनमूल्य किती असायला पाहिजे. आणि एक श्रोत्यांना संदेश की बाबा, म्हणजे एक उदाहरण घेते की समजा एखादी विज्ञान कथा आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने जाणारी असेल तर ते किती असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला त्याच्यात काही संदेश दिला गेला पाहिजे का, किंवा काहीतरी रंजन असलंच पाहिजे का, अशा प्रकारचं आपण काही सांगू शकतो का. कारण काय आहे की हा प्रकार तसा तेवढा अजूनही नक्की काय हे लोकांना स्पष्ट नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणून सांगते, आता कथा ही रंजक असायला लागते. वाचक का कोणतीही वाचतो? कथा, बरोबर. कथा वाचताना एक त्याला शांतता, मनाला चांगलं वाटलं पाहिजे ह्याच्यासाठी वाचतो. त्यामुळे रंजक ही कथा असलीच पाहिजे. रंजक मूल्य हे असलंच पाहिजे कथेत. तर ती चांगली कथा असणं, रंजक असणं हे आवश्यक असेल तर तो आकर्षित होईल ना. आपण कथेला नाव सुद्धा देताना तिकडे बघितलं जातं की कसं आकर्षित केलं जातं. तिथे रेखाचित्र दिली जातात, ते सुद्धा कथेत का दिली जातात, तर ती लोकांना आकर्षित करतात. त्यामुळे रंजकता ही असलीच पाहिजे. आता विज्ञान कथेत विज्ञान मूल्य असायलाच पाहिजे. पण विज्ञान मूल्य म्हणजे आता हे जे आता तुम्ही सांगितलं अंधश्रद्धा, तर हे संदेश आणि ह्याच्या दोन्हीच्या मिळूनच सांगते मी. मेडिकल केस एखादी कोणी सांगितली तर ती विज्ञान कथा नाही. बरोबर. कारण विज्ञान कथा ही भविष्यवेधी असते. ही आजची जी परिणाम जे दाखवतात, आता सरोगसी जर का आपण धरलं तर सरोगसीचे परिणाम आपण बघतोय आता. तर हे जे बघतोय ते परिणाम आपण सांगितलं तर ती सामाजिक कथा होती. बरोबर. मग तिला विज्ञान कथा नाही. विज्ञान कथा ही भविष्यवेधी असते, त्यामुळे ती विज्ञान कथा नसते. त्या आता एखाद्या विज्ञान कथेमधून अंधश्रद्धा निर्मूलन होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन करायचं म्हणून तुम्ही विज्ञान कथा लिहिली, बरोबर, तर ती योग्य नाही. आणि ती आजच्या ह्याच्यातली ती विज्ञान कथा म्हटली जाणार नाही. ती त्याला प्रचारकी बाज येतो, बरोबर. तर ते योग्य नाही होणार. त्यामुळे एक तर विज्ञान कथेचा शेवट बरेचदा माणसाला विचार करायला लावणारा असतो की एक तुम्ही विचार करा की त्याच्यानंतर पुढे शेवट काय हे सुद्धा तुम्ही ठरवा हवं तर. अशा रीतीने दिलं जातं. तर तुम्ही म्हणताय, मला अगदी मुद्दा पटतोय तुमचा. पण आता जर म्हणजे तुम्ही पण गेली अनेक वर्ष लिहित आहात, पण मग आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे आता आपण माझ्याच वयाचे घेऊयात, एक उदाहरण घेऊयात की पुस्तकं कधी आपण वाचतो की त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा नाही का, असं म्हणतात की ते क्रिस्पी असलं पाहिजे. अरे तू हे वाच, खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग खूप आहे, किंवा क्युरिओसिटी निर्माण करणारं असं खूप काहीतरी आहे. तर पहिलेचे जे वाचक होते ते वाचक अभ्यासाच्या दृष्टीने बऱ्याच वेळेला त्यांचं वाचन असायचं. पण आत्ताचं जे वाचन आहे ते मला असं वाटतं कुठेतरी एंटरटेनमेंट म्हणून किंवा स्वतःचा वेळ त्याच्यामध्ये गेला पाहिजे. आणि मग ऑफकोर्स नॉलेज तर आहेच, पण मग त्यामुळे चॅलेंज काही असं वेगळं तुम्हाला जाणवतं का? किंवा आत्ताचे जे जनरेशन तुम्ही आता काही सांगितलं की ज्या सुद्धा विज्ञान कथा लिहितात, तर त्यांच्या कथांमध्ये आणि सुरुवातीपासून जे आपले विज्ञान कथा लिहिणारे जे काही वेगळं काही असं आव्हान वैविध्य असायलाच लागतं. विज्ञान कथा हे विज्ञान कथांचे विषय भरपूर असतात हे सांगते, पण विज्ञान कथांचे विषय लवकर कमी होतात. कारण विज्ञानाचा वेग एवढा वाढतो की जेव्हा आता मी जसं सरोगसीचं उदाहरण दिलं, तर हे जेव्हा आत्ता परिणाम दिसतात तर ते तुम्ही ती सामाजिक कथा होते, त्याला विज्ञान कथा नाही म्हणू शकत. त्यामुळे वैविध्य हे येतं आपसूक विज्ञान कथेत.
आणि त्यामुळेच हे नवनवीन जे येतात तर त्यांना नवीन नवीन संकल्पना मिळतात आणि त्या नवीन नवीन संकल्पनांवर ते लिहिलं जातं. बरोबर. त्यामुळे ते आकर्षक ठरतच. आणि हे बेसिकली आपल्या शाळेतल्या अभ्यासासारखं नसतं. बरोबर. त्यामुळे ते अधिक रंजक होतं आणि म्हणूनच क्रिस्पी जसं आहे ना ते होतं. तिथे देखील परीची छडी असू शकते, म्हणजे ही असू शकते, पण ती जादूची असत नाही, ती विज्ञानाची असते. म्हणजे एकंदरीतच काय की जसं आपण अपडेट होत चाललोय तसं यामध्ये सुद्धा एक वेगळेपण आहे प्रत्येक कथेमध्ये. म्हणजे आपल्याला विज्ञान हे विज्ञान कथांमधून असं म्हणता येईल का स्मिताताई की सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी विज्ञान कथा हा एक चांगला मार्ग आहे? नाही, विज्ञान प्रसार होऊ शकतो, पण विज्ञान कथा ही विज्ञान शिकवायला लिहिली जात नाही. आधी एक तसं होतं, त्याचे काही परिणाम जे आहेत म्हणजे काय, तर मी नेहमी म्हणते की विज्ञान कथा ही माणसाची आत्ताच्या माणसाला एक गाईड म्हणून तो उपयोग करू शकतो. बरोबर. मार्गदर्शक, की आपण जे परिणाम बघतो, एखादी संकल्पना आहे आणि त्याचे जे आपण जेव्हा परिणाम बघतो भविष्यात, तर ते भविष्यातले परिणाम जर का चांगले नसतील तर आपण कसं वागायला हवंय, की तसे परिणाम नकोयत आपल्याला, हे माणूस ठरवू शकतो. आणि जर का चांगले असतील तर हे आपण कसं करायला पाहिजे, तर त्याच्या पदपथावरनं तो चालू शकतो. म्हणून ही विज्ञान कथा असते. हा संदेश तो हवा तर देऊ शकतो, अदरवाईज संदेश द्यायला विज्ञान कथा नाही लिहिली जाते. छान छान. तर मला असं वाटतं श्रोते हो, आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक खूप सुंदर मुलाखत आज इथे आपण ऐकलीत आणि या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत स्मिता पोतनीस मॅडम जोडल्या गेल्या होत्या आणि मॅडमचं लेखन आणि त्याचबरोबर विज्ञान कथा, मुळात हा विषय किती मोठा आहे. म्हणजे मला असं वाटतं आपण गेल्या अर्धा तासाहून जास्त वेळ झाला आणि आपण गप्पा मारतोय याविषयी आणि इतकी छान चर्चा रंगली आणि तुमच्याकडून खरंच खूप नवीन अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, नाविन्य असलेल्या गोष्टी आम्हाला माहिती पडल्या आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांच्या ज्ञानातही भर पडली असेल की विज्ञान कथा हा प्रकार काय असतो. येस मॅम. आणखी एक मी सांगू इच्छिते, जर का तुम्हाला विज्ञान कथा ऐकायला आवडत असतील तर माझं युट्यूब चॅनल आहे. तर त्याच्यात मी ज्येष्ठ लेखकांचं, म्हणजे माझ्या कथांचं नाही तर ज्येष्ठ लेखकांचं, कारण जी काही पुस्तकं मिळत नाही पण माझ्याकडे आहेत ते, किंवा अशा विविध कथांचं वाचन मी करते की ज्यामुळे अधिकाधिक लोकांना विज्ञान कथा काय आणि त्या माहिती होती. ह्याच्यासाठी ती मराठी सायफाय स्टोरीज हा माझा चॅनल आहे, तर तो तुम्ही बघू शकता. मी एक माझ्या जाहिरात नाही करते, तर ह्या विज्ञान प्रसारासाठी ऍक्च्युली मी ते चालू केलंय. म्हणजे मुळात आपल्या प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडावी किंवा विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी मॅडमने हे उचललेलं पाऊल आहे मी म्हणेन. तर नक्कीच जे कोणी विज्ञानप्रेमी आहेत किंवा आता मुलाखतीनंतर नक्कीच विज्ञानाबद्दलचा रस वाढला असेल तर त्यांनी नक्कीच मॅडमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या. आणि खरं तर मी मॅडम तुमचे खूप आभार मानेन, कारण आपण वेगवेगळ्या मुलाखती नेहमीच घेत असतो. एंटरटेनमेंट तर आपला प्लस पॉइंट आहे, पण एन्फोटेनमेंट म्हणून जो आपला सेगमेंट आहे की ज्ञानातून मनोरंजन, आणि आज खऱ्या अर्थाने आजची मुलाखत तशी झाली आहे. त्यामुळे मी आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम त्यांचेही खूप आभार मानते. आणि मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती करून दिली. मलाही खूप छान वाटलं इकडे येऊन. धन्यवाद. आणि अतिशय सुंदर अशा निवेदनासाठी कोमल, तुला शाबासकी. थँक्यू. धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या आपल्या एन्टरटेनमेंट या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या स्मिता पोतनीस मॅडम आणि आपल्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल सोबत आपल्या जयश्री जंगले मॅडम आणि स्मिता पोतनीस मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.